दया जोशी संस्कृत अध्ययन युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा लेखन कौशलम हा घटक। बघा, पहिला जो प्रश्न आहे तो आहे निबंध पूरयत। यामध्ये कालिदासाचा निबंध आधी दिलेला आहे। बघा, कालिदासः शिरोमणिः इव राजते संस्कृत कवीषु। पहिली रिकामी जागा काय येईल? संस्कृत कवीषु। संस्कृत कवीषु। संस्कृत कवीषु कालिदासः शिरोमणिः शिरोमणिः इव राजते। बघा, त्यानंतर पुढे आहे तस्य सप्तकृतयाः साहित्ये। तस्य सप्त कृतयाः तस्य सप्तकृतयाः साहित्ये सप्ततारका सप्ततारका इव प्रकाशन्ते। सप्ततारका इव प्रकाशन्ते। त्यानंतर बघा, तेन कुमारसंभवम रघुवंशम इति द्वे महाकाव्ये रचिते। तेन कुमारसंभवम रघुवंशम इति द्वे महाकाव्ये रचिते। महाकाव्य शब्द आहे नपुंसकलिंगी, म्हणून इथे द्वे असे येईल। द्विशब्दाचं द्वे हे नपुंसकलिंगी संख्यावाची विशेषण आपण तिथे वापरणार आहोत। सह मालविकाग्नि मित्रम सह मालविकाग्नि मित्रम मालविकाग्नि मित्रम विक्रमोर्वशीयम 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 तथा अभिज्ञान शाकुंतलम इति अभिज्ञान शाकुंतलमिति नाटकानि लिखितवान। कोणकोणती नाटकं आहेत त्याची? तर मालविकाग्नि मित्रम, विक्रमोर्वशीयम आणि अभिज्ञान शाकुंतलम। त्यानंतर बघा, तस्य मेघदूतम नामकाव्यम विविधासु भाषासु अनुदितम। तस्य मेघदूतम नामकाव्यम मेघदूतम नाम काव्यम विविधासु भाषासु अनुदितम। अनुदितम म्हणजे अनुवाद झालेला आहे। कशाचा? मेघदूत या काव्याचा वेगळ्या भाषेमध्ये अनुवाद झालेला आहे। त्यानंतर भोजराजेन सह तस्य नैकाः कथाः प्रसिद्धाः। भोजराजेन सह तस्य नैकाः म्हणजे अनेक, नैकाः न एकाः असा त्याचा विग्रह होतो। नैकाः कथाः प्रसिद्धाः। न एकाः म्हणजे पुष्कळ, एक नाही तर अनेक असं। प्रसिद्धाः। बघा, तुम्हाला खाली ब्रॅकेटमध्ये जे काही ऑप्शन्स दिलेले आहेत ते आपल्याला या निबंधामध्ये त्याची पूर्ती करायची होती। तर हे पहिला जो निबंध आहे तो आपला झालेला आहे। त्यानंतर पुढचा जो निबंध आहे तो आहे गणेशोत्सव। ते यामध्ये सुद्धा ब्रॅकेटमध्ये जे ऑप्शन्स दिलेले आहेत ते करेक्ट ऑप्शन्स आपल्याला या
रिकाम्या जागी भरायचे होते आणि निबंध पूर्ती करायची आहे. बघा, भाद्रपद मासस्य चतुर्थे दिने, भाद्रपद मासस्य चतुर्थे दिने, रिकाम्या पहिल्या रिकाम्या जागी दिने, चतुर्थे दिने गणेशोत्सव आरभते. दुसरी जी रिकामी जागा आहे तिथे ऑप्शन येईल आरभते. त्यानंतर बघा, तदा नैकेषु गृहेषु, इथे सुद्धा विशेष संबंध आहे. नैकेषु गृहेषु, इथे सप्तमी विभक्ती आहे, संख्यावाची विशेषण. नैकेषु गृहेषु गणेश मूर्तेः स्थापना भवति. गणेश मूर्तीची स्थापना होते. गणेश मूर्तेः स्थापना भवति. त्यानंतर बघा, एषः उत्सवः कुत्रचित् सार्ध एकदिनात्मकः, कुत्रचित् पंच वा सप्तदश दिनात्मकः. आणि हा जो उत्सव आहे कुठे सार्ध एक दिनात्मकः म्हणजे काय, 1.5 दिवस. त्यानंतर कुत्रचित पंच म्हणजे 5 दिवस, वा सप्त किंवा 7 दिवस, किंवा 10 दिनात्मकः 10 दिवसांचा असतो. अनंतरम मूर्तेः विसर्जनम जलाशये क्रियते. अनंतरम मूर्तेः विसर्जनम जलाशये क्रियते. जलाशय हे करेक्ट ऑप्शन आहे. जलाशये क्रियते. लोकमान्य टिळक महोदयेन सार्वजनिक गणेशोत्सव प्रारब्धः. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली हे माहिती आहे तुम्हाला. भक्ताः दुर्वांकुरैः पुष्पैः मिष्टैः मोदकैः च गणेशं पूजयन्ति. भक्ताः दुर्वांकुरैः पुष्पैः मिष्टैः मोदकैः च गणेशं पूजयन्ति. गणेशाची पूजा करतात. दुर्वांनी, फुलांनी, त्यानंतर मिष्टान्न त्याला भोग चढवतात, त्यानंतर मोदक, इथे सगळं नैवेद्य दाखवतात आणि त्याची पूजा करतात. त्यानंतर बघा, पुढचं जे आहे ते आहे संवादम पूरयेत. पुढचा जो प्रश्न काय आहे, संवादम पूरयेत. यामध्ये संवाद जो दिलेला आहे त्यामध्ये रिकाम्या जागा ज्या आहेत, ब्लँक्स जे आहेत, तर ते आपल्याला फिल करायचे आहेत. खाली ब्रॅकेटमध्ये ज्या काही शब्द जे काही दिलेले आहेत त्या शब्दांचा उपयोग या संवादामध्ये करून ही संवादांची पूर्ती करायची आहे. बघा, पहिला जो संवाद आहे, ऐ कैलास शीघ्रम उत्तिष्ठ. ऐ कैलास शीघ्रम उत्तिष्ठ. असे बघा, शीघ्रम उत्तिष्ठ. त्यानंतर पुढे जे आहे, अंब अद्य विरामदिनः खलु मम प्रियदिनः त्वरा मास्तु. पुढची जी रिकामी जागा आहे बघा, मम प्रियदिनः, सुट्टी आहे त्याला आणि म्हणून त्याचा तो आवडता दिवस आहे. मग तो काय म्हणतो, त्वरा मास्तु, मला गडबड करू नको, झोपू दे. सत्वरम दंत धावनम कृत्वा, त्याची आई म्हणते सत्वरम दंत धावनम कृत्वा स्नानादिकम समापय. सत्वरम दंत धावनम म्हणजे ब्रश करायचा, दंत धावनम कृत्वा. त्यानंतर इथे कृत्वा ही रिकामी जागा येईल, रिकाम्या जागी कृत्वा हा शब्द येईल.
स्नानादिकं समापय, स्नानादिकं समापय. त्यानंतर पुढचा जो संवाद आहे बघा, अद्य बहिर्गंतव्यम खलू, आज बाहेर जायचं आहे त्यामुळे लवकर आटप, असं त्याची आई सांगते. कैलास काय म्हणतो, मातः किमर्थम बहिः, मातः, पुढची रिकामी जागा ही मातः, मातः किमर्थम बहिः, बाहेर का जायचं आहे, किमर्थम बहिः, मास्तु भोः, नको जायला. आई काय म्हणते, कैलासा अपि विस्मृतम, विसरलायस की तू, अद्य पितृव्यस्य जन्मदिनम, आज तुझ्या काकांचा वाढदिवस आहे. जन्मदिनम, पितृव्यस्य, पितृव्यस्य जन्मदिनम. त्यानंतर बघा, तत्रैव गंतव्यम, तेथेच जायचं आहे. अतः अविलंबम स्नात्वा नवयुतकम धृत्वा सज्जः भव, आणि म्हणून अविलंबम म्हणजे वेळ न करता आंघोळ करून आणि नवीन शर्ट घालून तो तयार हो. कैलास, भो सत्यमेव विस्मृतम मया, मी तर विसरलोच आहे. सत्वरम सिद्धताम करोमी, आणि मी लवकर आवरतो. इथे बघा रिकामी जागा आहे, सत्वरम, सत्वरम सिद्धताम करोमी, सत्वरम सिद्धताम करोमी. त्यानंतर पुढचं जे आहे, माता उपहार रूपेण किम नयाव, शेवटची रिकामी जागा येईल, उपहार रूपेण, मातः उपहार रूपेण किम न याव. बघा, हा जो पहिला संवाद होता हा आपल्या इथे संपलेला आहे. त्यानंतर पुढचा जो संवाद आहे तो आपण बघूया. शुभम म्हणतो, नमस्ते श्रीमान, नमस्ते श्रीमन, अहम नागपूर नगरम गंतुम इच्छामि, कृपया चिटिकाम देही. पहिली रिकामी जागा काय आहे, कृपया, कृपया चिटिकाम देही. त्याला नागपूरला जायचं आहे. तर शुभम म्हणतो कंडक्टरला की मला कृपया तिकीट द्या. पुढची रिकामी जागा आहे, केन रेलयानेन गंतुम इच्छसी, केन रेलयानेन गंतुम इच्छसी, कोणत्या ट्रेननी तुला जायचं आहे, असं तो विक्रेता म्हणतो. पुणे नागपूर गरीब रथ रेलयानेन गंतुम इच्छामि, रेलयानेन गंतुम इच्छामि, ही पुढची रिकामी जागा आहे. त्यानंतर बघा, एषा चिटिका 30 रूप्यकाणि देही. विक्रेता काय म्हणतो, एषा चिटिका, हे तिकीट. त्यानंतर 30 रूप्यकाणि देही. रूप्यकाणि ही रिकामी जागी रूप्यकाणि हा शब्द येईल. त्यानंतर बघा, गृहताम श्रीमन, एतस्य रेलयानस्य समयः कः अस्ति. पुढची रिकामी जागा आहे, एतस्य रेलयानस्य समयः कः अस्ति. एतत् रेलयानं पुणे नगरात्
षड्वादने प्रातः नागपुर नगरं गच्छति। एतत् रेलयानं रेलयानं पुणे नगरात रिकामी जागा जी आहे पुणे नगरात षड्वादने 6 वाजता षड्वादने प्रातः नागपुर नगरम गच्छति रिकामी जागा जी आहे तिथे गच्छति। त्यानंतर शुभम काय म्हणतो, धन्यवाद। बघा, हा पण संवाद जो आहे तो आपल्या इथे संपलेला आहे। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न जो आहे तो बघूयात। मंजुषातः योग्य शब्दान योजयित्वा चित्रवर्णनम पूरयत। तर इथे चित्र दिलेली आहे आणि वर्णन पण केलेलं आहे। तर तिथे काही ज्या रिकाम्या जागा आहेत तिथे आपल्याला ब्रॅकेटमध्ये जे शब्द दिलेले आहेत ते त्यांची तिथे पूर्ती करायची आहे। बघा, पहिला आहे रक्षाबंधनस्य चित्रमिदं। कशाचं चित्र आहे हे? रक्षाबंधनस्य चित्रमिदं। त्यानंतर पुढे बघा, भ्राता आसने उपविष्टः तस्य समीपे उपहारः वर्तते। काय आहे त्याच्याजवळ? उपहार। तस्य समीपे उपहारः वर्तते। उपहार म्हणजे भेटवस्तू। भगिनी रक्षासूत्रं हस्ते गृहीत्वा तिष्ठति। सा तत् सूत्रं बद्धुं भ्रातुः हस्ते सा तत् सूत्रं भ्रातुः म्हणजे भ्रातुः हस्ते भावाच्या हाताला बद्धुं सिद्धा म्हणजे हाताला बांधण्यासाठी ती तयार आहे। त्यानंतर माता आनंदेन पश्यति। माता आनंदेन पश्यति। त्यानंतर पुढे आहे पीठे दीपस्थालिका स्थापिता। पीठे दीपस्थालिका स्थापिता। पृष्ठतः भित्तिका चित्रं सुखासन्दम् अपि दृश्यते। आसनं परितः रंगवल्ली आलिखिता अस्ति। आसनं परितः, आसनं म्हणजे आसन, परितः म्हणजे बाजूला। आसनं परितः रंगवल्ली म्हणजे रांगोळी। रंगवल्ली आलिखिता अस्ति। आपला हा जो पहिलं चित्रवर्णन आहे तर ते येथे संपलेलं आहे। त्यानंतर आपण पुढचं चित्रवर्णन बघूया। बघा, बस स्थानक जे आहे तर त्याचं चित्र इथे दिलेलं आहे। बस स्थानकस्य एतत् चित्रम। कशाचं चित्र आहे हे? बस स्थानकस्य
तस्य चित्रमिदं बसस्थानकस्य एतत् चित्रम्। अनन्तरं पश्यन्तु, बसस्थानके यात्रिकाः बसयानं प्रतीक्षन्ते। बसस्थानकावरती प्रवासी जे आहेत ते बसची वाट पाहत आहेत। तत्र द्वे महिले, एका बालिका, एकः पुरुषः च तिष्ठन्ति। बघा, तत्र द्वे महिले, द्वे महिले, एका बालिका, एकः पुरुषः च तिष्ठन्ति। त्यानंतर पुढचं जे आहे ते बघा, विक्रेता, विक्रेता कर्कटीः विक्रीयते। विक्रेता कर्कटीः, कर्कटीः काकडी, कर्कटीः विक्रीयते। विक्रेता काय विकतो आहे? काकडी। कर्कटीः विक्रीयते। त्यानंतर बघा, बालिका विक्रेतारं पश्यति। बालिका विक्रेतारं पश्यति। त्यानंतर पुढचं जे आहे, पार्श्वे वृक्षाः सन्ति। मागे काय आहेत? वृक्ष। पार्श्वे म्हणजे मागे, पार्श्वे वृक्षाः। पार्श्वे याचा अर्थ होतो समीपे। समीपे के सन्ति? वृक्षाः। मार्गे द्विचक्रिका, त्रिचक्रिका, द्विचक्रिका च धावतः। मार्गे त्रिचक्रिका म्हणजे ट्रायसिकल, द्विचक्रिका बायसिकल, तर धावतः। त्यानंतर बघा, एकस्याः महिलायाः समीपे एकम् अपत्यं विद्यते। एकस्याः महिलायाः समीपे एकम् अपत्यं विद्यते। एकम् अपत्यं विद्यते। त्यानंतर माता अपत्याय विमानं दर्शयति। माता अपत्याय विमानं दर्शयति। बघा, हे चित्रवर्ण जे आहे ते पण आपलं झालेलं आहे। त्यानंतर इथे दिलेलं आहे की पंक्तिद्वयं पठत। इथे स्वराणाम सृष्टी यामध्ये आपल्याला स्वर संधीची जी आहे ती ओळख करून दिलेली आहे। बघा, सवर्ण दीर्घ संधी जी आहे, तर आपण इयत्ता 8वी मध्ये सुद्धा काही उदाहरणं सवर्ण दीर्घ संधीची बघितली होती। तर इथे सुद्धा आपल्याला काही उदाहरणं इथे दिलेली आहेत। बघा, नास्ति विद्यासमो बंधुः। नास्ति याचा विग्रह होतो न अस्ति। सवर्ण म्हणजे काय की अ आणि अ हे एकमेकांचे काय आहेत? सवर्ण आहेत। ई हे एकमेकांचे काय आहेत? सवर्ण आहेत। आणि हे दोन्ही स्वर जेव्हा समोरासमोर येतात त्यांच्यामध्ये संधी होते त्याला सवर्ण दीर्घ म्हटलेलं आहे। इथे उदाहरणं दिलेली आहेत। बघा, तथात्र, तर त्याचा विग्रह काय होईल? तथा अत्र। त्यानंतर बघा, एक तथा अत्र। त्यानंतर लेखनस्याशयः, त्याचा विग्रह असा होईल लेखनस्य।
लेखनस्य आशयः. त्यानंतर पठति इति पठतीति, नदी इव नदीव. नदी दीर्घ आहे म्हणून नदी असं होईल, नदी इव. त्यानंतर परीक्षा परीक्षा. गुरुपदेशः गुरुः गुरु उपदेशः. वधूत्साहः याचा विग्रह असा होईल बघा, वधू उत्साह. त्यानंतर भानुर्जा भानु ऊर्जा. त्यानंतर मातृणम मातृऋणम. पितृ पितृणम पितृतम पितृऋतम पितृऋतम. अशा प्रकारे याचा विग्रह होईल. त्यानंतर बघा भ्रातृषभः भ्रातृ ऋषभः. अशा प्रकारे याचा संधी विग्रह होईल. तर इथे बघा जे दोन स्वर सारखे आहेत तर त्यांच्यामध्ये जेव्हा संधी होतो तेव्हा त्याला सवर्ण दीर्घ असं म्हटलं जातं. तर आपला हा जो घटक आहे लेखन कौशलम पहिला, लेखन कौशलम 1, तर हा इथे समाप्त झालेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.